नमस्ते. रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, जे स्वायत्त महाविद्यालय, फर्स्ट ऑटोनॉमस कॉलेज affiliated to non-professional in the non-professional category of Shivaji University, Kolhapur, first autonomous college of the parent institute, the Rayat Shikshan Sanstha, and first autonomous college from the district of Satara. It gives me great pleasure to welcome all the audience on this very privileged occasion. आज आपण या ठिकाणी ट्रेड फेअर डे अशा स्वरूपाचा साजरा करतो आहोत. रयत शिक्षण संस्थेचं धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे जून 1971 मध्ये स्थापन झाले. एक स्वतंत्र वाणिज्य विभागातलं कॉलेज म्हणून यांनी 71 सालापासून अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल केलेली आहे, नावलौकिक कमवलेलं आहे. आज मितीला या महाविद्यालयामध्ये 11वी 12वी वोकेशनलचे 2 वर्ग, BCom, MCom, MPhil आणि BCAचे असे विविध कोर्सेस राबवले जातात. ऑटोनॉमस अंतर्गत रयत शिक्षण संस्थेनं या महाविद्यालयाला पहिला सन्मान ऑटोनॉमस होण्याचा दिलेला आहे. ही केवळ पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आशीर्वाद, त्यांचं स्वप्न आणि आदरणीय चेअरमन साहेब, आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचं आणि सर्व ऑफिस बेअरर्सचं अतिशय कृतिशील नेतृत्व, त्यातून हे ऑटोनॉमस स्टेटस प्राप्त झालेलं आहे. ही जी ऑटोनॉमी आहे ही ॲकॅडमिक ऑटोनॉमी आहे. ॲकॅडमिक ऑटोनॉमीमध्ये प्रामुख्याने जो इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये जो गॅप निर्माण होतो आणि ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी ही मर्यादित राहते, हा गॅप भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. आणि या ऑटोनॉमी अंतर्गत आपण प्रामुख्याने करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम हा अप्लाइड करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामध्ये आपण विद्यापीठाचा 75% आणि अप्लाइड स्वरूपाचा 25% अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. जेव्हा अभ्यासक्रम बदलतो तेव्हा अर्थातच टीचिंग लर्निंग मेथडॉलॉजीज पण बदलतात आणि त्या अनुषंगानं आपण लर्निंग मेथडॉलॉजीज, टीचिंग मेथडॉलॉजीजमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल केलेला आहे. इन स्पाइट ऑफ बिंग अ कॉमर्स कॉलेज, आपण लॅब्सच्या साहाय्यानं, कॉमर्स लॅबॉरेटरीज ज्या आपल्याकडे 8 आहेत त्याच्या साहाय्यानं ICT एनेबल्ड टीचिंग लर्निंग करतो आहोत आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांना लर्निंग बाय डुईंग या पद्धतीमध्ये सहभागी करून घेतो आहोत. त्यामध्ये प्रोजेक्ट वर्क असेल, ग्रुप डिस्कशन असतील, सेमिनार्स असतील, हँड्स ऑन ट्रेनिंग असेल, बँकेमध्ये आपल्या इंटर्नशिपसारख्या काही छोट्या छोट्या अपॉर्च्युनिटीज असतील आणि प्रामुख्याने ट्रेड फेअर डे सारखी ॲक्टिव्हिटी असेल, त्यामध्ये आपण लर्निंग बाय डुईंगमधून विद्यार्थ्यांना तयार करतो. लर्निंग बाय डुईंगमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा आपल्याला उदंड स्वरूपात पाहायला मिळतो, कारण हे फार मोठ्या प्रमाणात इंटरॅक्टिव्ह आणि फन बेस्ड लर्निंग म्हटलं तरी वावगं ठरू नये. मुलांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणारी ही ॲक्टिव्हिटी आहे. रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व कॉलेजमधले सहकारी या सर्व उपक्रमामध्ये मला अत्यंत समर्थ साथ देतात आणि तीर्थरूप अण्णांचं स्वप्न आणि विद्यार्थ्यांचं हित या दोन्हीचा अतिशय उत्तम संयोग या महाविद्यालयाच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या ऑटोनॉमीमध्ये करिक्युलममधला बदल असेल, टीचिंग लर्निंगमधला बदल असेल, त्या अनुषंगाने येणारा इव्हॅल्युएटिव्ह पॅटर्नमधला बदल असेल, हा सगळा बदल विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण या ठिकाणी राबवतो आहोत. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणं आणि त्यांची एम्प्लॉयबिलिटी, सेल्फ एम्प्लॉयबिलिटी असो किंवा जॉब अपॉर्च्युनिटीज असो, यामध्ये वृद्धी व्हावी या दृष्टीनं हा सगळा आपण उपक्रम राबवतो आहोत. यामध्ये आपण प्रामुख्याने प्लेसमेंटला अनन्यसाधारण महत्त्व देतो आहोत. सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 3 वर्षात जवळजवळ 325 विद्यार्थी या कॅम्पसमधून प्लेस झालेले आहेत. ही मोठी समाधानाची बाब आहे. म्हणजे आपण जे काही करतो आहोत त्याचा आउटकमसुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्यानं पाहायला मिळत आहे. आणि यामध्ये आपण पाहतो की जेव्हा आपण प्रॅक्टिकल बेस्ड ट्रेनिंग घेत असतो तेव्हा आपल्याकडे आपण फक्त आपल्या टीचिंग स्टाफवर पूर्णपणे अवलंबून राहत नाही, तर या ठिकाणी माझ्या समवेत हे बँकेत कार्यरत असलेले 2 मोठे अधिकारी, ज्यांनी जवळजवळ बँकेच्या अतिशय की पोझिशन्सवर
30 ते 40 वर्ष कार्यरत होते त्यांच्यासारख्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा, त्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजचा फायदा मुलांना कसा होईल हे आपण प्रामुख्याने पाहतो आणि त्यातून मुलं एम्प्लॉयबल आणि जॉब एम्प्लॉयबिलिटीच्या दृष्टीने सक्षम होतात. या ठिकाणी 12 विविध कोर्सेस राबवले जातात. हे कोर्सेस मुलांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे ठरतात. FYच्या लेवलला आपण त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचा इंटरेस्ट जाणून त्यांना कोणता कोर्स आवडीचा आहे आणि त्यांना तो फिजिएबल आहे असं थोडंसं मेळ घालून आपण त्यांना तो कोर्स देतो. FYला या कोर्सचं स्वरूप सर्टिफिकेट लेवलचं असतं. SYला हाच कोर्स डिप्लोमाच्या स्वरूपात आणि TYला ॲडव्हान्स डिप्लोमाच्या स्वरूपात हा कोर्स त्यांना दिला जाणार आहे आणि त्यातून त्यांची एम्प्लॉयबिलिटी ही चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे. तर अशा पद्धतीनं वाटचाल करत असताना अण्णांचा आशीर्वाद तर आहेच, त्यांचं व्हिजन आहेच. रयत शिक्षण संस्थेचं उत्तम अशा स्वरूपाचं नेतृत्व आहे. सर्व सहकारी प्राध्यापकांचं उत्तम असं सहकार्य आहे. त्याचप्रमाणे बँकिंग आणि इंडस्ट्रीयल सेक्टर्समध्ये जे ॲक्च्युली कार्यरत असणारे सिनियर्स किंवा ज्युनियर व्यक्ती असतील त्यांचं या महाविद्यालयाला फार मुलाचं सहकार्य लाभतं. विद्यार्थी वर्ग फार अटेंटिव्ह आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा साथ देणारा आहे. सबंध पालक वर्ग आम्हाला मोलाची साथ देत आहे आणि पूर्ण समाज या रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाकडे अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आणि समर्थ साथ देणारा असल्यामुळे हे उपक्रम आपल्याला योग्य रीतीने राबवता येत आहेत. ही सुरुवात आहे आणि टप्प्याटप्प्यानं आपण आणखी उंची गाठणार, कारण ह्या सर्वांची समर्थ साथ आपल्याला मिळालेली आहे. त्याचप्रमाणे सातारा माझा या चॅनलने या ठिकाणी वेळात वेळ काढून या अकॅडमिक उपक्रमाची दखल घेतली, याच्याबद्दलही मला अतिशय आनंद वाटतो आणि मी माझं अप्रिसिएशन सातारा चॅनलला सुद्धा या ठिकाणी नोंदवते आणि समस्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून अशीच यापुढेही रयत शिक्षण संस्थेला आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाला समर्थ साथ असावी. आपल्या सर्वांच्या कोऑपरेशननेच आपण हे सगळे उपक्रम यशस्वी रीतीने विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राबवू शकतो. एवढं बोलून मी या ठिकाणी आपली रजा घेते. धन्यवाद.